60 वर्षीय आरोपीकडून 2 सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. 60 वर्षीय आरोपीनं 10 आणि 5 वर्षांच्या 2 सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलींपैकी एका मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी व पीडितांच्या नातेवाईकांनी वाकड पोलीस ठाण्यात गर्दी करत आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपी रमजान बागवान याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास वाकड पोलीस करतात. काल रात्री वाकड पोलीस स्टेशनला 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याबाबत तक्रार प्राप्त होती. ज्या अल्पवयीन मुली होत्या त्यांच्या आईने त्याबाबत वाकड पोलीस स्टेशनला काल रात्री फिर्याद दिलेली आहे. त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनला बलात्कार, ॲट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत, आरोपी हा फिर्यादींच्या शेजारी राहणारच आहे. त्याचं नाव रमजान बागवान, तो 61 वर्षीय आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, संवेदनशील आहे आणि ॲट्रॉसिटी असल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील कोराडे करत आहेत. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन या तपासकामी आम्ही विशेष तपास पथक स्थापन केलेलं आहे. त्याचा मूळ उद्देश या गुन्ह्याचा तपास शास्त्रोक्त पद्धतीने व्हावा आणि या गुन्ह्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तपासून पुरावे संकलित करून ते जलद गतीने तपास व्हावा यासाठी तपास पथक स्थापन केलेले आहे. तसेच दोषीविरुद्ध जो खटला आहे तो भक्कम असावा याकरिता विशेष सरकारी अभियंता यांची नियुक्ती होण्याबाबत आम्ही पाठपुरावा करून त्यांची नेमणूक करणार आहोत व तपास जलद गतीने पूर्ण करून त्याचे दोषारोपपत्र माननीय न्यायालयामध्ये सादर करणार आहोत.